टिप नंबर 1. गावरान चवीचं वांग्याचं भरीत बनवताना त्यामध्ये थोडीशी कांद्याची पात टाकावी. त्यामुळे वांग्याच्या भरीताला खूप छान अशी चव येते. वांग्याचं भरीत बनवताना ही ट्रिक्स एकदा ट्राय करून बघा. टिप नंबर 2. आठवड्यातून 2 वेळेस मोसंबीचा ज्यूस पिल्याने आपली प्रतिकारशक्ती चांगली राहते आणि आजारी पडण्याची शक्यता देखील यामुळे कमी होते. टिप नंबर 3. ॲल्युमिनियमची कढई व कुकर जास्त काळा पडला असेल तर अंघोळीच्या साबणाने घासावा. यामुळे छान पांढरा शुभ्र निघतो. उपयुक्त टिप आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. टिप नंबर 4. चहा सुगंधित करण्यासाठी चहा बनवताना त्यात संत्र्याची साल, वेलची पूड आणि गवती चहाची पात त्यामध्ये घाला. यामुळे चहा खूपच स्वादिष्ट होतो. टिप नंबर 5. कांद्याच्या पेस्टमध्ये थोडासा लिंबाचा रस टाकून केसांना लावल्यास केसामधील कोंडा असतो तो निघून जातो. तसेच केस काळे राहतात. टिप नंबर 6. किचनमध्ये कोणत्याही डब्यांना ओले हात लावू नये. त्यामुळे डब्यावर चिकट थर येतो आणि डबे जास्त खराब होतात किंवा दिसतात. टिप नंबर 7. पुदिना स्टोअर करायचा असेल तर त्याची मुळे बांधा आणि नंतर सावलीत पुदिना सुकवून तो स्टोअर करा. उपयुक्त टिप आवडली असेल तर पटापट लाईक, शेअर करायला विसरू नका. टिप नंबर 8. आवळ्याचं ज्यूस पिल्याने बाहेर आलेले पोट कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. कारण आवळ्यामध्ये खूपच मोठ्या प्रमाणात फायबर्स असतात. टिप नंबर 9. चहासोबत कधीही हळद खाऊ नये. यामुळे विषबाधा होऊ शकते. प्रत्येक गृहिणीच्या कामी येईल अशी महत्त्वाची टिप नंबर 10. काचेची भांडी कितीही धुतली तरी त्याच्यावर डाग दिसतात. म्हणून थोड्याशा पाण्यात चहापत्ती उकळून ते पाणी गाळून घ्या. त्यामध्ये थोडेसे डिशवॉश मिक्स करून त्या पाण्याने काचेची भांडी धुवा. यामुळे काचेची भांडी अगदी नव्यासारखी चमकतात. तर काचेची भांडी साफ करण्यासाठी एकदा ही ट्रिक्स फॉलो करून बघा. टिप नंबर 11. सारखे सारखे तोंड कोरडे पडत असेल तर किंवा पुन्हा पुन्हा तहान लागतच असेल तर गूळ आणि पाणी मिक्स करून तयार झालेले गुळाचे पाणी प्यावे. टिप नंबर 12. दररोज चहा बनवून झाल्यानंतर त्याचा चोथा फेकून न देता अंगणातील कुंड्यामध्ये खत म्हणून टाकावा. यामुळे कुंड्यातील झाडांना खत मिळते आणि झाड छान टवटवीत दिसतात. प्रत्येक गृहिणीच्या कामी येईल अशी फरशीवर जर गंजाचे डाग पडले असल्यास त्यावर चुना लावून ठेवा व तासभराने स्वच्छ करा. यामुळे फरशीवरील डाग एकदम निघून जातील. तर गंजाचे डाग घालवण्यासाठी ही ट्रिक्स ट्राय करून बघा. टिप नंबर 13. पुदिना जास्त प्रमाणात असेल तर वाळवून ठेवा व त्याची पावडर करून ठेवा. नंतर तो बिर्याणी व चटणीला तुम्ही केव्हाही लागेल तेव्हा वापरता येतो किंवा वापरा. टिप नंबर 14. इडलीसोबत खाण्यासाठी हिरवी चटणी बनवताना त्यामध्ये फुटाण्याची डाळ किंवा हरभऱ्याची डाळ थोडीशी भाजून त्यामध्ये घाला. यामुळे चटणीला अगदी हॉटेलसारखी छान अशी चव येते. टिप नंबर 15. 3 दिवस इतर काहीही न खाता ताक पीत राहिल्याने आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआप होते. उपयुक्त टिप आवडली असेल तर पटापट एक लाईक नक्की करा. टिप नंबर 16. मूळव्याधीची समस्या असेल तर रात्री झोपण्यापूर्वी 11 मनुके पाण्यामध्ये भिजत ठेवा व सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी म्हणजेच अनुशापोटी ते भिजवलेले मनुके खा आणि पाणीसुद्धा प्या. असे काही दिवस केल्याने तुमची मूळव्याधीची समस्या दूर होईल. अत्यंत उपयुक्त व महत्त्वाची टिप नंबर 17. ताप कमी होतच नसेल तर गुळवेलाचा तुकडा ग्लासभर पाण्यामध्ये उकळवा आणि ते पाणी अर्धे झाल्यानंतर कोमट
चहासारखे प्या, यामुळे ताप लवकरच बरा होईल. टिप नंबर 18. बद्धकोष्ठतेची समस्या असल्यास टोमॅटो किंवा संत्र्याच्या रसात 1 चमचा मध मिसळून सेवन केल्यास फायदा होईल. अत्यंत महत्त्वाची व कामी येईल अशी उपयुक्त टिप नंबर 19. संत्र्याच्या सालीची पावडर बनवा. त्यात 2 चमचे मध मिसळा. ही पेस्ट तयार करा आणि त्वचेवर लावा. यामुळे त्वचा चमकते आणि तुमचा चेहरा तेजस्वी होतो. तर सुंदर तेजस्वी चेहऱ्यासाठी तुम्ही ही ट्रिक्स एकदा ट्राय करून बघा. टिप नंबर 20. पुदिन्याची ताजी पाने ठेचून त्याचा वास बेशुद्ध व्यक्तीला दिल्याने बेशुद्धी दूर होण्यास मदत होते. अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 21. ज्या लोकांच्या डोक्यावर केस कमी आहेत त्यांनी केसांना अंडी लावावी. यामुळे केस दाट होतील. महिलांसाठी अतिशय महत्त्वाची टिप नंबर 22. गरोदरपणात पोटावर डाग पडले असतील तर पालकाचा रस काढून तो पोटावर चोळावा. यामुळे हळूहळू पोटावरील डाग दूर होतील. अत्यंत उपयुक्त टिप नंबर 23. जास्त विचार करणाऱ्या आणि टेन्शन घेणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात. तर लवकरच म्हातारपण येऊ नये यासाठी प्रत्येकाने रोजच्या जीवनामध्ये ही ट्रिक फॉलो नक्की करा. टिप नंबर 24. हिरव्या मिरचीचं वरण करणार असाल तर डाळ शिजवताना त्यातच हिरव्या मिरच्या घालून शिजवा व नंतर लसणाची फोडणी द्या. एकदम वरणाची चव खूप छान लागते. टिप नंबर 25. गोड पदार्थ बनवताना गुळाचा वापर करावा. यामुळे मधुमेहाचा त्रास होणार नाही. अत्यंत उपयुक्त व गृहिणींच्या कामी येईल अशी टिप नंबर 26. घरात भाजीला काहीच नसेल तर अशा वेळी भाजी काय करू हा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर अशा वेळी घरातील साठवणीचे बटाटा चिप्स पाण्यात घालून बटाटा चिप्स भाजी बनवू शकता. टिप नंबर 27. पोटात मुरडा होत असेल तर बेंबीवर हिंग पूड व थोडेसे पाणी घालावे. टिप नंबर 28. मेथीची उसळ खाल्ल्यास शौचास साफ होते. मेथी खाल्ल्याने संधिवात बरा होतो. हिरव्या मेथीची भाजी खावी. यामुळे आपल्या शरीराला जीवनसत्वे मिळतात. अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 29. जास्त गरम पाण्यामुळे त्वचेची आर्द्रता कमी होते. तसेच त्वचा कोरडी देखील होऊ लागते. तसेच त्वचेवरील मुरूम आणि खाज दिसू लागतात. त्यामुळे शक्यतो कोमट पाण्यानेच आंघोळ करायला हवी. तर हिवाळ्यामध्ये बरेच जण जास्तच गरम पाण्याचा वापर आंघोळीसाठी करतात. त्यांनी ही ट्रिक लक्षात ठेवा. वरील उपयुक्त व खास टिप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणीला नक्की शेअर करा. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.